तू नाही बनवणार ना आता, कशी बनवशील बघ. 500 रुपये भेटणार तुला आज. कसली कोलबी बनवली तर? हा तू खाणार नाही ना. माझं श्रावण बरोबर कधी संपतो. माझे मनान भरलीस कौरी, आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी. या तुम्हाला दाखवते आज मी माझ्या नवऱ्यासाठी काय काय बनवले ते बघा. तर इथं बनवले त्यांची फेवरेट प्रॉन्स तंदुरी, आणि इथे बनवले हे त्यांचं फेवरेट रस्सा कोळंबीचा. मोठी मी खातच राहतो मी. आणि इथे केले त्यांचे हे सुरमई फ्राय, अख्खी सुरमई आहे म्हणजे बघा. हलका कट मारते. बरोबर कधी संपतो गणपती बाप्पाचा दर्शन घेतल्याच्या नंतर. तू गणपती आल्यावर झाल्यावरती पाया पडून झालं का दुसऱ्या दिवशी तेव्हा संपेल खरं. पण दुसऱ्या दिवशी पण गुरुवार आहे, फ्रायडेला खाईन मी. 500 रुपये देतो ना तुला. 500 रुपये तुझे ठीक आहे बनवायचे. मजुरी काम नाही होगा. 1000 द्यायला लागतील तुला. 500 काम नाही होगा मग कारण हे पण एक तंदुरी बनवून दे मला. आपण एकदा केलं तशी तंदुरी. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. ही आहे किंगफिश सुरमई. गाईज आमच्या घरात आलेल्या छोट्या छोट्या सुरमई, पण ह्यांना लोकांना जरा पण माझ्यावर तरस येत नाही की का आणले घरामध्ये. चल ठीक आहे गाईज, चला आपण यांना ना बनवून दाखवूया मस्त मस्त असं छान छान. गाईज तुम्ही पण बघा, ज्यांचं आणि ज्यांचं जे श्रावण असेल त्यांच्याकडे मी एकदम सॉरी बोलते कारण माझा पण आहे. पण ठीक आहे आपण बनवूया घरातल्यांसाठी, कारण आपण आहोत सुनबाई. आपण ही प्रॉन्सची तंदुरी घरामध्ये, तर तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये मी काय काय ऍड करणार आहे. तर प्रॉन्सच्या तंदुरीमध्ये ऍड करायला मी याच्यात यूज करते कोथिंबीर टाकली. त्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये व्हिनेगर. नंतर आपण टाकतोय मसाला मी अगदी कमीच घेते, जरा जास्त नाही घेते. हळद टाकू आपण. नंतर टाकते मी याच्यात मीठ. चला आता हे मिक्स करून घेते. नमस्कार गाईज, चला तर करूया आज आपण मस्तपैकी असं नॉनव्हेजचा बेत. कारण आमच्या घरामध्ये एका माणसाला लागणार आहे खायला खूप सारं नॉनव्हेज. एका माणसाला नाही आणि म्हणजे सगळ्यांसाठीच मी बनवते आज नॉनव्हेज, कारण बरेच दिवस झाले घरामध्ये आमच्या खरं सांगते ना काहीच नॉनव्हेज नाही बनलेलं आहे. तसं त्यासाठी आज आम्ही बनवतोय. कारण की बघा माझा उपवास असेल तरी पण मी कोणाला असं ठेवू नाही शकत ना, म्हणून मी बनवते. तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता साईडला मी तिन्ही पण गॅस ऑन केलेत, कारण की मी तुम्हाला म्हणजे एकदम झटपट आणि पटापट जेवण करते. कारण की टाइम आपल्याकडे कमी असतो, बाळाला सांभाळायचं असतं आणि बरेचशी कामं असतात म्हणून. ठीक आहे, इथे एक तवा ठेवलाय, इथे एक टोप ठेवलाय, इथे एक तवा ठेवलाय. तर मी आता काय करणार हे तुम्हाला सांगते तिन्ही पण गोष्टींमध्ये लाईनीत. तर तुम्ही लाईनीत आणि कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला दाखवते. चला या इथं. तर आपण करणार आहोत. इथे ही सुरमई आहे, ही बेबी सुरमई आहे. ही मस्त एकदम फ्रेश आहे. ज्यांना ज्यांना कळतं त्यांना माहिती असेल की ही किती फ्रेश आहे. ती चमकते बघा, काय भारी चमकते ना सुरमई. तर आपण करतोय सुरमई फ्राय करतोय, अख्खी पूर्ण सुरमई आपण फ्राय करणार आहे. ओके. आणि इथे ही आहे प्रॉन्सची, मी यांना तव्यावरती झटपट अशी तंदुरी बनवून देणार आहे. प्रॉन्स तंदुरी, ती पण झटपट. ओके. तंदुरीला खूप टाइम लागतो, पण आपण यांना एक असा तवा युज करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण झटपट सेम तंदुरी सारखे लागणार आहे. आणि एकदम 3 साहित्य युज करणार आहे, ते तुम्हाला माहिती पडेलच. ओके. त्याच्यानंतर इकडे करणार आहे मी हा प्रॉन्सचा रस्सा. आणि हे आम्ही डायरेक्ट बनवतो, कारण जेव्हा असे प्रॉन्स मोठे असतात ना तेव्हा आम्ही याचा जो रस्सा आहे ना डायरेक्ट करतो, कारण ह्याला एवढी टेस्ट लागते ना याच्या डोक्यामध्ये, आणि ते असतं ना त्याच्यामध्ये चुपायला लय भारी. मी आता नाही चुपू शकत, पण मी सांगते. तर याचा आपण रस्सा करूया. आणि तुम्ही प्रॉन्सची साईज बघा यार गाईज, काय मोठी मोठी प्रॉन्स आहे, माझ्या हातापेक्षा मोठी आहे. बाकीचे तुम्ही तंदुरीमध्ये घेतले तिथे सगळ्यात मोठी आहेत. तर असे प्रॉन्स तुम्हाला खायचे असतील ना तर तुम्ही लवकर माझ्याकडे या. मला तुम्ही कमेंट करा यार, तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाही. तुमच्यासाठी मी एवढी कमेंट टाकते की मला तुम्ही रिप्लाय द्या म्हणून. रेसिपी आवडत नाही का? मला म्हणजे आवडतात, पण तुम्हाला टाइम नसेल, तुम्ही बिझी आहे. ठीक आहे. ते बघा कशी वाटली, भारी वाटते ना. या गाईज मस्त आपण याचा रस्सा बनवूया एकदम भारी, तो पण माझ्या स्टाईल मध्ये. मला आता साहित्य पण दाखवते. ठीक आहे. तर आपल्याला ही जी सुरमई, ही जी प्रॉन्सची ग्रेव्ही बनवायची ना आपल्याला, त्यासाठी तुम्हाला मी साहित्य दाखवते माझ्या स्टाईल मधलं, एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये. तर मी इथे घेतले टोमॅटो घ्यायचे, तुम्ही चिंच पण घेऊ शकता. लसूण घेतले, तो आपल्याला ठेचून टाकायचे. 2 मिरची घेतले, कोथिंबीर आहे, ऑप्शनल असेल तर टाका, पण टाकली तर छान वाटते. आणि इथं हा आपला स्पेशल असा मसाला, हळद, येस हळद, येस येस हळद, आणि हा मीठ, एवढंच. आणि तेल
बस याच्यावरच या 3 गोष्टी वापरूनच आपण आपला हा आजचा नॉनव्हेजचा बेत करतोय. आणि त्यामुळे या 3 मसाल्यामध्ये आपण 3 रेसिपी करतोय. ठीक आहे, फक्त 3 मसाले. त्यात तुम्हाला तंदुरीची पण टेस्ट येईल, त्यात तुम्हाला एक आगरी फ्लेवरची अशी कोलंबीची रस्सा तरीवाला तो पण जमेल, आणि प्रॉन्स तंदुरी सुद्धा भेटेल याच मसाल्यात खायला. तर तुम्हाला मी सांगते, आता बोलू नका मसाला कुठून ऑर्डर करायचा. तर हा मसाला आहे माझ्या माहेरचा आहे, माझ्या घरचा मसाला आहे. तसं त्याला एवढी भन्नाट टेस्ट आहे ना. पण तुम्हाला मी नक्की पुढच्या वर्षी सांगेन की मसाला कसा बनवायचा. नक्की मी बनवून देणार नाही. जेव्हा माझे इथं बनवतील ना तेव्हा त्यांना मी दाखवेल पूर्ण व्हिडिओ आम्ही काय काय त्याच्यामध्ये युज करतो. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिला करूया. आता ही जी सुरमई आपण फ्राय करणार आहे ना, तर सुरमईची आपण कटिंग करूया. कटिंग म्हणजे सुरमईला आपण अख्खीच अशी करणार आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला त्याला असं कट मारायचे. हे बघा, कट मारून घेऊया. हे पण काढायचे असेल तर काढायचे, नाही तर नाही. आमच्या घरात सगळे मास्टर आहेत फिश खाण्यामध्ये, सो त्याच्यामुळे मी हे नाही काढलं तरी कोण माझ्यावरती रुसत नाही, कारण की सगळे सगळे मास्टर आहेत माझ्या घरामध्ये. बघा असे हलका कट मारते. येस, ओके. हे बघा, आणि तुम्हाला मी खरं सांगते, मार्केटला जा, बरेच मस्त मासे आहेत. तर हे असे लागलं ना त्याच्यामुळे खराब नाहीये, फक्त हे लागले एकमेकांना टच झाले ना त्याच्यामुळे येते. तर आपण आता मस्त करूया. आणि ज्यांना मासे खाणारे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की अशी अख्खी जरी करून दिली तरी तो मासा खाणारा बरोबर काटा साईडला करून खाऊन घेतो. चलो कट करून घ्या. तर चला गाईज, तर मी तुम्हाला सगळ्यात पहिला दाखवते की आपल्याला हे कसं करायचंय. ओके, तर मी याला कट मारलेत, तर आता ह्याला मी प्रिपरेशन तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे, तर आता याच्यात आपण टाकतोय हळद. मस्त टाकून घ्यायचं, सगळं लावून घ्यायचं. हळद नंतर आपण याच्यामध्ये टाकतोय मीठ. आणि एक सांगते, मी जी फिश फ्राय तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी कोणतं तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, मैदा किंवा रवा हे काहीच नाही लावणार आहे. मी डायरेक्ट अशीच फ्राय करणार आहे, आणि ती अशी पण खूप कुरकुरीत पण होणार आहे आणि टेस्टी पण होणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्याला हो सिंपल आणि एकदम झटपट, मी जास्त टेन्शनवालं काम देत नाही. आता आपण टाकूया मसाला. तर मसाला मी एक एक ह्याच्या हिशोबाने टाकते, कारण की हे खूप मोठे आहेत ना, हे माझ्या हातामध्ये येणार नाही, मला ते एक एक करून त्यांना लावायला लागेल. तर आता हे आपण असं करूया. ओके, आता काय करणार आहे, मी याच्यामध्ये ना पाणी नाही वापरणार आहे, तर मी याच्यात वापरणार आहे ते म्हणजे एक असं बॉटलचं झाकण व्हिनेगर आहे हा. ठीक आहे, तुम्ही लिंबूचा रस यूज करू शकता, तुम्ही चिंचेचं पाणी यूज करू शकता, तुम्ही कोकमचं आगळ यूज करू शकता, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही यूज करू शकता. बट आता मी इथं यूज करणार आहे व्हिनेगर. व्हिनेगरची पण एकदा तुम्ही टेस्ट करून बघा, व्हिनेगरनी पण खूप मस्त टेस्ट लागते, खूप छान लागते, म्हणून तुम्हाला मी दाखवते. हॉटेलमध्ये असं तेच वापरतात, फक्त जेवताना आपल्याला लिंबू देतात ते लोक. ठीक आहे, तर व्हिनेगर मी यूज केलाय, मीठ, मसाला, हळद टाकलाय, गरम. आता बघा ह्याच्यामध्ये मी कोणता गरम मसाला टाकलाय नाही किंवा काहीच नाही टाकलाय. हळद, धणे पावडर पण नाही, गरम मसाला पण नाही, किंवा कुठली आमचूर पावडर पण नाही. ओके, आपण ह्याच्यात करतो. तर वरून थोडी आपण आता हिला कोथिंबीर ऍड करूया. आता करूया मिक्स. चलो, मिक्स करताना जर असं वाटतं की पाणी पण करतोय ह्याला फ्राय. आता ह्याला पूर्ण मसाला मी लावून घेतलाय, आणि मी सांगते ना ह्याला मॅरिनेट करायची गरज नाहीये, कारण की सुरमईला लगेच टेस्ट येऊन जाते, बांगडा किंवा सुरमईला. पण मॅरिनेट करायला तुमच्याकडे टाइम असेल तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे एकच मी लसूण टाकते, त्यामुळे टेस्टली पण नाहीये. ठीक आहे, टेस्टली तर अजून छान लागेल. हा, फ्लेवर येतो, पण जास्त टाकायला पाहिजे, पण मी एकच टाकले कारण की सुरमईला टेस्ट लागते. टेन्शन नाही घ्यायचं सुरमईच्या बाबतीत, पापडीच्या बाबतीत. चला, आता मसाला झालाय, मस्त लावलाय. आता आपण याच्यामध्ये मस्त असे पीस सोडूया. कसं वाटलं? तर आपण हे आता एक एक करून असं टाकतोय सगळं. गॅस थोडी स्लो करते. अजून एक टोपली घेऊन यायची ना नेक्स्ट टाइम. मी खाईल तेव्हा. ओके, अजून एक टाकून देते, मग आपलं हे झालेलं आहे. अशा प्रकारे झालेलं आहे, म्हणजे होत राहते. आपण ही प्रॉन्सची तंदुरी घरामध्ये, तर तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये मी काय काय ऍड करणार आहे. तर प्रॉन्सच्या तंदुरीमध्ये ऍड करायला मी याच्यात यूज करते कोथिंबीर टाकली, त्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये व्हिनेगर, नंतर आपण टाकतोय मसाला. मसाला मी अगदी कमीच घेते, जरा जास्त नाही घेते. हळद टाकू आपण,
नंतर टाकते मी याच्यात मीठ. चला आता हे मिक्स करून घेते. चला गाईस, तर आता तुम्हाला मी दाखवते इथं कोलंबीचा रस्सा तो कसा बनवते मी. ते बघा मी किती लसूण घेतले याच्यासाठी. आणि एकदम सिंपल आहे, नाही ना का भेटलं ठेचायला, सरळ या पकडीने ठेचायचं लसूणला. तू काय रे, तुला घेते सगळं टाकून. तर ठीक आहे, आता तेल झालंय मस्त, याच्यात आपण लसूण टाकूया मस्त. बघा अशी भरपूर लसूण टाकायची, हलकी लाल करायची लसूण. आणि याच्यात टाकायची आपण मिरची तोडून. त्यानंतर मी याच्यात ऍड करते सगळे मसाले. हळद, त्याच्यानंतर लाल मसाला, कारण की जास्त कोळंबी आहे ना, म्हणून मी जरा जास्त 3 चमचे टाकते. नंतर मीठ मी वरून टाकणार आहे, कारण की कोळंबी जास्त आहे म्हणून. ठीक आहे, आता ह्याला मिक्स करायचं. आणि मग त्याच्यात आपण टाकतोय आपला हा वाटण. वाटण तर तुम्हाला माहिती आहे, जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा, तुम्हाला याची रेसिपी मी देऊन टाकते. वाटण टाकूया, थोडासा फ्राय करूया. आणि खूप सुंदर येतो सुगंध, एक नंबर. इथे सुरमईचा पण येतोय आणि इथे याचं वाटणचा पण येतोय. आता मी याच्यात ऍड करते टोमॅटो 1 वाटी. आणि ही बघा, ही आहे मोठी कोळंबी, ती आपण आता याच्यात ऍड करूया. हॉटेल जाम महाग भेटते. खरंच, मी खरंच बोलते ना, एवढी महाग भेटते ना. तुमच्या बायकोला सांगा शिकायला, मग तुम्हाला वस्तू चव खाली खूप भारी लागते. तर त्याच्यात मी पाणी टाकते. ती 1000 रुपयाची आणली माझ्या पप्पांनी. खरोखर. हा, तुम्हाला दाखवते मी मिक्स केल्यावर कशी दिसते. अजून पाणी टाकते शिजण्यासाठी. चलो, आता याला करूया आपण मिक्स, कारण की सगळं वाटण वगैरे वरती येण्यासाठी. आधीच याच्यात मी टाकते कोथिंबीर. आणि तुम्हाला साईडला ते दिसेलच दुसरी रेसिपी करताना की हा कसा. मी दाखवते ही प्रॉन्सची तंदुरी घरातल्या घरात कशी बनवायची आणि कसं नवऱ्याला खुश करायचं घरात तंदुरी बोलून, समजलं. तर हा मी तवा घेतलाय, कारण ह्याच्याने तंदुरी सारखं ते दिसणार आहे म्हणून. तर ह्या तव्यावरती ना मी तूप टाकणार आहे, कारण मी करते तंदुरी, तर मी तुपावर करणार आहे ती घरामध्ये पण. ओके, गॅसचा फ्लेम थोडा स्लो करते. साईडला तू यात पाणी टाकलं, खोटं बोलतो तेलाचं. तर आता मी ना ह्याच्यात टाकते एक एक करून हा प्रॉन्स. ए बाबा, ओके. ते सगळ्यात माझं फेवरेट आहे घ्यायला. हा, सगळं तू लहानपणापासून खाते मच्छी. मच्छीवाली लहानपणापासून खाते. मच्छीवाली ना पापलेटवाली. हे बघा, तर हे असे मी फ्राय करते. ओके, हे तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवते. जा. तर चला गाईज, आपल्या तिन्ही पण रेसिपी एवढ्या भन्नाट झाल्यात ना, एवढ्या भारी दिसत आहेत आणि एवढ्या भारी त्याला लागणार आहेत खाताना पण एक नंबर. तर चला तुम्हाला दाखवते आपल्या तिन्ही रेसिपी कशा दिसतात त्या. ही झाली आपली रेडी प्रॉन्स तंदुरी, जी सुपर डुपर झालेली आहे. आणि इथे आहे आपला प्रॉन्सचा रस्सा, हा बघा. आणि इथं बेबी सुरमई देखील फ्राय झालेली आहे. तर तुम्हाला या तिन्ही रेसिपी माझ्या कशा वाटल्या, झटपट 3 मसाल्यावाल्या, त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे त्यावेळी तुम्ही बोला पटापट यार. तोपर्यंत टाटा, बाय बाय.